MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावलंय। दहशतवादी आणि त्यांना पोचणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करणार असं पुन्हा एकदा मोदी यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मोदींपाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील आपला रशियाचा दौरा रद्द केलाय। त्यामुळे 9 तारखेआधी मोठी कारवाई होणार का अशी चर्चा सुरू आहे। पाहूयात एक रिपोर्ट। We are committed to take firm and decisive action against terrorists and those who support them. और इसके जिम्मेदार लोगों को आने वाले कुछ ही समय में जोरदार तरीके से नजर आएगा। मैं देशवासियों को आश्वस्त करना चाहता हूं। आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं, हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा बदला घेण्याचा इरादा बोलून दाखवला। दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोचणाऱ्यांवर कडक कारवाई होणार म्हणत पाकिस्तानचे साफ शब्दात त्यांनी कान गरम केले। हम एक मत है कि आतंकवाद मानवता के लिए सबसे बड़ा खतरा है। पहलगाम में हुए आतंकी हमले में मारे गए लोगों के प्रति राष्ट्रपति लॉरेंसो और अंगोला की संवेदनाओं के लिए मैं उनका आभार व्यक्त किया। We are committed to take firm and decisive action against terrorists and those who support them. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही दलाच्या आर्मी प्रमुखांसोबत 3 वेळा बैठका घेतल्या। आर्मीला मोदींनी फ्री हँडही दिलाय आणि त्यांनाच कशा प्रकारे कारवाई करायची हे ठरवण्याचाही अधिकार दिलाय। त्यासोबतच मोदींपाठोपाठ आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आपला रशिया दौरा रद्द केला। 9 मे रोजी रशियाचा विजय दिवस कार्यक्रम आहे। पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचा हा दौरा रद्द केला। मोदींऐवजी त्या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाला जाणार होते, पण त्यांनीही आता हा दौरा रद्द केला। आता भारताकडून संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे रशियाला विजय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। त्यामुळे 9 तारखेच्या आधीच पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या आकाचा खात्मा होऊन मोठं काहीतरी होणार असे संकेत आहेत। रशियामधल्या व्हिक्टरी डे परेडसाठी आधी नरेंद्र मोदी जाणार होते, त्यांनी ते कॅन्सल केलं आणि आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे कॅन्सल केलं। मुळातच आज घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आरपारची लढाई होण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं भारत त्याचबरोबर पाकिस्ताननं एक प्रकारे हाय सिक्युरिटी मोडवर आपल्या सिक्युरिटी फोर्सेसला ठेवलेला आहे। पूर्णतः एक प्रकारे ऑपरेशनल फ्रीडम भारतानं त्यांच्या आर्म्ड फोर्सेसला दिलेला आहे आणि नक्कीच या अनुषंगानं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं भारत आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि जर गरज पडली तर पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊन कारवाई करेल अशी दाट शक्यता आहे। हल्ला होणार म्हणून पाकिस्तान प्रचंड घाबरलेला आहे। पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर हात जोडण्याची तयारीही केली आहे। तसंच भारताच्या जवळचा असलेला सौदी अरेबियासमोर सुद्धा हात पसरले। दरम्यान पाकिस्तान नेमका का घाबरलाय त्याची कारणं म्हणजे पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह आणि अमित शाह बदला घेणार हे वारंवार सांगतायत, पण पाकिस्तानात हल्ला कसा असेल, कोणती कारवाई असेल यावर थेट बोलत नाहीयेत। त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मार खाल्ल्यानंतर आता तिसऱ्यांदा हल्ला कसा असेल यावरून पाकिस्तानची झोप उडाली आहे। पाकिस्तानकडून संरक्षण मंत्र्यांपासून ते झुटपुट रेल्वे मंत्री सुद्धा आता अणुबॉम्बची धमकी देत आहेत। चिथावणी देऊन सुद्धा भारताकडून हल्ल्यासंदर्भात मौन असल्यानं पाकिस्तान आता चांगलाच बिथरलाय। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को
उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। ऐसी हरकतों का जिम्मेदार और इसके जिम्मेदार लोगों को आने वाले कुछ ही समय में जोरदार तरीके से नजर आएगा। मैं देशवासियों को आश्वस्त करना चाहता हूं। जब तक आतंकवाद समाप्त नहीं होगा, हमारी लड़ाई चालू रहेगी और जिन लोगों ने एक कृत्य किया है उसका उचित दंड उनको निश्चित रूप से दिया जाएगा। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। भारताची तयारी पूर्ण आहे, युद्धाभ्यास सुद्धा झालाय। एवढंच काय, गंगा एक्सप्रेस वेवर सुद्धा फायटर जेटची ड्रिल झालेली आहे। नाईट लँडिंग मध्ये राफेल, सुखोई आणि जॅग्वार या लढाऊ विमानांची टच अँड ग्रो ड्रिल केली। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तान एवढा बिथरलाय की त्यांचे मंत्री मध्यरात्री 1:30 वाजता सुद्धा पत्रकार परिषदा घेत आहेत। याआधी 30 एप्रिललाच पाकिस्तानच्या माहिती प्रसारण खात्याचे मंत्री अताउल्ला तरार यानं 24 ते 36 तासात भारत हल्ला करणार असा दावा केला होता। आता आपण असं बोलून हल्ला टाळण्याची वाहवाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न तरारनं केलाय। सर, वैसे ये जो आपने वीडियो बयान दिया था कि कुछ घंटों में भारत हमला करने वाला है, ये किस आपको इन्फॉर्मेशन, अगर आप सोर्स रिवील करना चाहें, कहां से मिली थी इंटेलिजेंस की? रिपोर्ट्स हैं जी, कंफर्म्ड इंटेलिजेंस रिपोर्ट्स। ये कोई इंफॉर्मेशन या सोर्स नहीं है, कंफर्म्ड इंटेलिजेंस रिपोर्ट्स, मतलब बिल्कुल मुस्तनद। मगर उनका एक कंफर्म इरादा था और अभी भी इसकी पॉसिबिलिटी एक मौजूद रहती है, मगर उस वक्त एक कंफर्म इरादा था जिसको हमने टाइमली एक्सपोज किया और एक क्राइसिस को अवर्ट किया। पाकिस्तानला प्रत्येक बाजूनं कसं घेरता येईल यावरून भारतानं कारवाई सुरू केलेली आहे। भारतानं पाकिस्तानासोबतचा व्यापारही बंद केलाय। पाकिस्तानात भारत ना वस्तू पाठवणार ना पाकिस्तानकडून आयात करणार, ज्याचा थेट फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे। तसं पाहिलं तर भारताच्या तुलनेत पाकिस्तान अर्थव्यवस्थेत कुठेच नाही। भारताची अर्थव्यवस्था $3.7 ट्रिलियन आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था फक्त $340 बिलियन आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 6.5% तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर हा केवळ 2% आहे। भारताचं आर्मीचं बजेट हे $78.7 बिलियन आहे, तर पाकिस्तानचं आर्मीचं बजेट हे केवळ $7.6 बिलियन इतकं आहे। भारताच्या आर्मीच्या 10% एवढं सुद्धा बजेट पाकिस्तानच्या आर्मीचं नाहीये। त्यामुळेच फक्त पोकळ धमक्या देणंच पाकिस्तानला येतं। एका अहवालाच्या माहितीनुसार पाकिस्तानकडे 4 दिवस पुरेल एवढाही शस्त्रसाठा शिल्लक नसल्याचं पुढे आलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH